तर आज आपण बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 3 ॲडिशन. त्यातला आपला ॲडिशन विथ अ कॅरिंग ओव्हर. बघा काय दिलेलं आपल्याला याच्यात. तर काय सांगितलं आपल्याला, तन्वी हॅज 637 बीट्स. ओके, आता बीट्स म्हणजे काय, तर माळ होते आपले, ठीक आहे, मोत्यांची किंवा कशाची माळ दिलेली आहे. आता इथे बघा आपल्याला एक पोटली दिलेली आहे ज्याच्यावर आपल्याला एच म्हणजे 100 दिलेलं आहे. ओके, आणि इथे दिलेलं आपल्या बीट्स म्हणजे छोटे छोटे मनी दिलेले आहेत आपल्याला, ठीक आहे, आणि लास्टला छोटेवाले मोती दिलेले आहेत. ओके, आता आपल्याला काउंट करायचं. बघा 100 म्हणजे काय झालं आपला, तर 100 प्लस 100 म्हणजे 200 प्लस 100 म्हणजे 300 झाला, प्लस 100 म्हणजे झाला 400 प्लस 100 म्हणजे 500 आणि प्लस 1 म्हणजे झाला इथे 600. म्हणजे टोटली किती आहे, तर 6 काय तर पाउचेस, ठीक आहे. आता बीड्स बघा इथे किती दिले, तर ही माळ दिलेली आहे मोत्यांची, याच्यात किती आहेत तर आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे एका माळेमध्ये किती तर आपले 10 आहेत, दुसऱ्याचे सुद्धा किती असतील तर 10 आणि तिसऱ्याचे सुद्धा आपले 10 आहेत. म्हणजे किती झालं तर 10 + 10 20 20 + 10 30. टोटल किती झाले तर हे 30. आणि हे इथं मोती दिले छोटे, ते बघून घेऊ आपण किती आहेत तर काउंट करा. 1 2 3 4 5 6 आणि लास्टला 7. हे झालं आपले 7, ठीक आहे. आता पूर्ण जर याची आपण जर टोटल केली तर बघा किती आहे. आता हे किती होते आपले तर 600 होते, ठीक आहे. म्हणजे किती झालं आपलं 600 प्लस किती आहे तर हे 10 + 10 + 10 म्हणजे हे झालं आपले 30 आणि 7 आपले काय तर हे मोती दिले. म्हणजे टोटल याची ॲडिशन केली किती येते आपली तर 637 आपला आन्सर येत आहे. ओके, सान्वी हॅज 574 बीट्स. ओके, सेम जसं आपण वरचं केलं तसंच आपल्याला हे सुद्धा करायचं. आता इथे जे छोट्या पोटली दिले किती दिले तर 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे. 5 दिलं म्हणजे काय करणार तर 5 मल्टिप्लाय आपल्याला सिम्पली करणार आपण त्याला 100 ने, तर आपला आन्सर इथे 500, ठीक आहे. आता याच्यात आपण बघितलंय की या माळमध्ये किती मनी आहेत तर हे 10 आहेत. म्हणजे हे किती झाले आपले 10 20 30 40 50 60 आणि 70. म्हणजे किती झाले तर हे 70 हे मनी झाले आणि हे किती तर आपले 4 आहे, ठीक आहे. या सर्वांची टोटल किती होते आपले तर 500 + 70 म्हणजे 570 + 4 म्हणजे 574 आपला आन्सर येत आहे. बघा आता सॉल्व द सम गिवन. ओके, आता आपल्याला इथे काय दिले तर ॲडिशन साठी, ठीक आहे, एक्झाम्पल्स दिले आहेत आपल्याला सॉल्व करायचं, ठीक आहे. फर्स्ट युनिट प्लेसला आपला 8 आहे आणि 7 सुद्धा, म्हणजे 8 + 7 किती होतं आपलं तर 50. म्हणजे आपल्या इथे येणार 5 1 आपला इथे येईल कॅरी. आता 4 + 1 हा झाला आपला 5 आणि +5 म्हणजे आपला इथे 10. 10चा आपण काय येणार तर युनिटला 0 1 आपला इथे येईल कॅरी. आता आपण 9 + 1 करून टाकू, म्हणजे 10 10 + 5 म्हणजे 15. इथे येईल आपला 5 1 आपला कॅरी. ओके, म्हणजे आपला टोटल आन्सर किती आला तर 1505 आपला आन्सर आलेला आहे. नेक्स्ट बघा व्हॅल्यू काय दिली 650 प्लस करायचं आपल्याला 879. ओके, आता 0 आणि 9 प्लस केला तर किती आन्सर येणार आपला 9च येणार आहे. इथे 5 + 7 तर आपला आन्सर आहे इथे 12. 12चा आपण इथे लिहिला आहे 2 1 येईल आपला कॅरी. आता 6 + 1 = 7 7 + 8 = किती येणार आपलं तर 15. इथे आपला 5 1 आपला येईल कॅरी. इथे किती झाला 1 + 1, ठीक आहे, 1 येईल आपला 1 ॲज इट इज येणार आहे, ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर किती आला 1529 आपला आन्सर आलेला आहे. थर्ड बघा 489 प्लस करायचं आपल्याला 511 ला, ठीक आहे. आता युनिट प्लेसला 9 आहे, इथे आपला 1 आहे. 9 + 1 = 10. इथे आला आपला 0 1 येणार आपला कॅरी. त्याच्यानंतर 8 + 1 9 9 + 1 10. इथे आला आपला 0 1 परत कॅरी. आता 4 + 1 5 आणि 5 + 5 होतो आपला 10. इथे आपला 0 1 आहे आपला इथे, म्हणजे आपल्याला काहीतरी इथे 1 येणार आहे. आपलं टोटल आन्सर किती आलं तर 1000 आपला आन्सर आलेला. त्याच्यानंतर बघा ॲडिशन ऑफ अ 4 डिजिट नंबर. ठीक आहे, आता आपल्याला 4 डिजिट नंबरचे ॲडिशन करायचं. आता हे आपल्याला हॉरिझॉन्टल नंबरमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे, हे आपल्याला हॉरिझॉन्टल वेमध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला सॉल्व करायचं, ठीक आहे. आधी आपण काय करणार तर युनिट टेन्स 100 आणि 1000 प्लेस, ठीक आहे. आपण याला काय केलं तर आधी बॉक्स बनवून घेतलेला आहे, ठीक आहे. आता यात आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची. फर्स्ट आहे आपला 5642 प्लस 4179, ठीक आहे. या दोघांची करायची आपल्याला ॲडिशन. आधी आपण नंबर लिहून घेतलेला आहे. युनिट प्लेसला आहे 2, टेन्स प्लेसला आपला 4, 100 प्लेसला 6 आणि 1000 प्लेसला आपला 5. तसंच दुसरा जो डिजिट आहे
त्याच्यात काय तर युनिट प्लेसला आपला 9 येणार, टेन्स प्लेसला येणार 7, 100 प्लेसला 1 आणि 1000 प्लेसला आपला 4 येणार आहे. आता ॲडिशन करूया. 9 + 2 11, इथे येईल आपला 1, 1 आपला राहील कॅरी. आता 4 + 1 5, 5 + 7 किती झालं तर आपला 12, इथे येईल आपला 2, 1 येईल आपला कॅरी. आता 6 + 1 is 7 आणि प्लस जो कॅरी आपला नंबर आहे तो किती झाला तर आपला 8, म्हणजे आपला येईल इथे 8. आता 5 + 4 म्हणजे आपला आन्सर येणार इथे 9. म्हणजे आपण जे 2 याची ॲडिशन केलेली आहे तर त्याचा आन्सर किती आला तर आपला 9821 हे आपला आन्सर आलेला आहे. सेकंड बघा, सेकंड नंबर काय दिला आपल्याला 4984 + 775. सेम जे आधी प्रोसेस केली आपण काय करणार तर युनिट, टेन्स, 100 आणि 1000 प्लेस आहे, त्यात आपल्याला याला फक्त पुटअप करायचं आहे. बघा 4, 9, 8 आणि 4. ठीक आहे, हे काय झालं तर आपले 4 डिजिटचे नंबर आहे. आता हा जो सेकंड डिजिट नंबर दिला आपल्याला ज्याच्यात ॲडिशन करायचे 775, तर त्याला आपण काय तर आधी युनिट प्लेस पासून लिहूया. युनिट प्लेसला आपला येणार 5, टेन्स प्लेसला आपला येणार 7, 100 प्लेसला येणार आपला 7. ठीक आहे, आता बघा इथे आपला कोणता डिजिट नाही, आपण इथे काय करू शकतो याला 0 देऊ शकतो. ओके, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. आता 4 + 5 is 9, 8 + 7 is 15 म्हणून आपला इथे येईल 5, 1 येईल आपला कॅरी. 9 + 1 10, 10 + 7 म्हणजे किती येणार आपला 17 म्हणून आपला 7 इथे आला, 1 येईल आपला कॅरी. इथे 4 + 1 is 5 म्हणजे आपला आन्सर किती आहे टोटल तर इथे 5759 आपला आन्सर आहे. ठीक आहे, थर्ड नंबर आपला 7815 + 29. सेम प्रोसेस, युनिट, टेन्स, 100 आणि 1000. आता हा डिजिट थोडा मोठा आहे म्हणजे 4 नंबरचा आहे, 1000 प्लेस पर्यंत आहे, 0, 5, 8 आणि 7 पर्यंत. ठीक आहे, सेकंड डिजिट जो आपला काय तर तो युनिट आणि टेन्स म्हणजे 2 डिजिट आहे, इथे आपण जर 0 दिला तरी चालतो. ठीक आहे, आता 0 + 9 तर आपला आन्सर काय येणार तर 9 येणार. 5 + 2 is 7, इथे सुद्धा 0 असलं तरी काय तर 8 येणार आहे, 7 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं आन्सर किती आलं 7879 आपला आन्सर आला. फोर्थ बघा 5689 + 135 + 87. याच्यात काय तर आपल्याला 3 स्टेप आहेत. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेप अशा 3 स्टेप दिलेले आहेत. ओके, आता बघा पुटअप करायच्या आधी आपण काय घ्यायचं की युनिट, टेन्स आणि 100, 1000. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूत आपल्याला पुटअप करायच्या. तर फर्स्ट आपला काय तर 5689 आपण पुट केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणता डिजिट घेतला तर आपण 1305 घेतला. ठीक आहे, आता थर्ड डिजिट जो आपला फक्त 2 डिजिटचा म्हणजे 87. ठीक आहे, 87 आपण सुरुवात करून करतो तर युनिट प्लेस पासून करतो. व्हॅल्यू पुटअप करताना लक्ष ठेवायचं की युनिट, टेन्स आणि 100 याच प्लेस व्हॅल्यूनुसार व्हॅल्यू पुटअप करायचे. ओके, नाहीतर आपण इथे 87 दिलेलं आहे, 1000 आणि 100 प्लेसला तर आपला आन्सर चुकीचं आहे. ठीक आहे, आता बघूया 9 + 5 होतो आपला 14, 14 + 7 तर किती येतो आपला तर आन्सर येतो 21. तर 21चं लिहिलं आपण इथे 1, 2 येईल आपला कॅरी. आता 8 + 2 is 10. ठीक आहे, 10 + 8 18, 18 आणि 3 तर आपला आन्सर किती आहे 21 येत आहे. म्हणजे 1 इथे परत येईल आपला आणि 2 येईल आपला कॅरी. आता 6 + 2 8, 8 + 1 9. आता आपण जर कन्फ्युज जर होत असेल तर आपण इथे सुद्धा 0 देऊ शकतो, जिथे व्हॅल्यू नाही तिथे, तरी आपला आन्सर सेमच येणार. आता 6 + 2 8, 8 + 1 9 म्हणजे इथे आपला 9 आणि 5 येणार आपला ॲज इट इज. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर किती आला 5911 आपला आन्सर आला. ठीक आहे, फिफ्थ बघा सेम, इथे दिलेला आपला 7 + 495 + 137 युनिट, टेन्स, 100 आणि 1000. ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करायचे. फर्स्ट व्हॅल्यू आपण घेतलेली आहे कोणती तर 7 घेतलेला आहे, तो फक्त युनिट प्लेसला, तर आपण इथे 0 दिलं तरी चालतो. ठीक आहे, सेकंड आपला 4895. ठीक आहे, थर्ड आपला 137, इथे आपण 0 दिलं तर चालतं. ठीक आहे, आता ॲडिशन करायचे. 7 + 7 is 14, 14 + 5 म्हणजे आपला 90 म्हणजे इथे आपला 9, 1 येईल आपला कॅरी. 9 + 1 10, 10 + 3 म्हणजे इथे आपला 13, इथे येईल आपला 3, 1 येईल आपला कॅरी. 8 + 1 9, 9 + 1 10 म्हणून आपला इथे 0, 1 येईल आपला कॅरी. आता 4 + 1 is 5. ठीक आहे, म्हणजे आपली ॲडिशन किती आली तर 5039 आपला आन्सर आलेला आहे. 6 बघा 239 + 5310 प्लस येणार आपला 30
व्हॅल्यू पुटअप करा युनिट, टेन्स, 100 आणि 1000 प्लेसला. ठीक आहे. आता युनिट प्लेसला आपला कोणतं व्हॅल्यू घेतली आपण तर 239 झालं फर्स्ट. त्याच्यानंतर घेतला आपण 5310 आणि थर्ड घेतला आपण 30. ओके. आता 9009. ठीक आहे. 3 + 1 4, 4 + 3 7, नंतर आहे 3 + 2 5 आणि 5 ॲज इट इज. म्हणजे आपला आन्सर किती आहे 5579 आपलं आन्सर आलेलं आहे.